तुम्ही सर्वांना फसवू शकता, पण तो जो आहे ना त्याला कोणीच फसवू शकत नाही. फुकटात कुठलीही गोष्ट मिळवण्याच्या मागे लागू नका. अशी गोष्ट म्हणजे माझे हानी करणारी गोष्ट. भगवंत काय मागतो? शबरीची उष्टीवर खाल्ली, जेवढी ज्याची ताकद आहे त्यानुसार तो मागतो. हा राम जो आहे हा एकच संपूर्ण राक्षस कुळाचा नाश करू शकतो. परंतु आम्ही कसं वागलं पाहिजे तर आम्ही अहिलेच्या मार्गाने गेलं पाहिजे. बोधगोषिक ऋषींचा खडाडोप पण ह्याच गोष्टीसाठी आहे की उचित तुम्ही काय घ्यावं आणि अनुचित काय टाकावं. हरिओ. उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्. उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्. एकाच अवयवासाठी दोन ओळी पहिल्यांदा आपण बघतो या कवचामध्ये. उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्. रक्ष कुलविनाशकृत म्हणजे राक्षसांच्या कुळाचा विनाश करणारा रघुत्तम राम माझ्या मांड्यांचं रक्षण करतो, रक्षण करो. उरु रघुत्तमः पातु. उरु शब्द ऐकला की आम्हाला आठवायला पाहिजे किंवा आठवते किंवा आम्हाला माहीतच नसते तर आठवणार पण नाही अशी गोष्ट म्हणजे उरुवशी. अप्सरा. अप्सरा तर आठवतच. आणि पाण्याच्या ठिकाणी आम्ही जातो तर महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये गोष्टी ऐकतो. पाण्याच्या प्रत्येक तळ्याच्या काठी, विहिरीच्या काठी, नदीच्या काठावर आसरा असतात. आसरा म्हणजे अप्सरा. हे आसरांचं मोठं भीती असते, मोठा धाक असतो प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि आम्ही गावागावांमधून मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकतो. त्या आसरा आहेत की नाहीत सोडूनच द्या, पण ती भीती जी आहे ना त्या आसरांची म्हणजे अप्सरांची ती माणसाला पूर्णपणे वेडा करून सोडत असते, घाबरून सोडत असते. तर तशा ह्या अप्सरा खरं म्हणजे स्वर्गामधल्या नर्तकी, सौंदर्यवान, पण त्या भूमीवर उतरल्या की मात्र प्रत्येकाच्या पायाखालचे जमीन हादरते. आणि पाण्याच्या गाडीत आम्हाला पाणवठ्यावर त्यांची भीती वाटते. आम्ही कधी असा विचार करतो की स्वर्गामधल्या नर्तकी भूमीवर उतरल्यानंतर एवढ्या विघातक, घातकी, त्रासदायक कशा काय बनतात की ह्या त्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या जागीन कोणी म्हणजे त्या अप्सरांनाच हे स्थान असलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनात प्रश्न उरतो की या अप्सरा म्हणजे नक्की काय. अप्सरा म्हणजे आमच्या मनासमोर पौराणिक कथानुसार एक स्त्रीचं चित्र येतं की जी अत्यंत सुंदर आहे, दिव्य सौंदर्याने युक्त असते. इंद्राच्या सभेमध्ये इंद्र अप्सरांचा नाचगाणं बघत बसलेला असतो. अप्सरा न थकता नाचत असतं. पण पुराणांमध्ये, गोष्टींमध्ये, पण मूळ वेदांमध्ये जे आमचे मूळ धर्मग्रंथ आहेत त्यांच्यामधला इंद्र मात्र असं नाही आहे. त्यांच्यामधला इंद्र, वेदांमधला इंद्र अत्यंत कर्तृत्ववान आहे, अत्यंत सत्वशील आहे, अत्यंत पुण्यवान आहे, परस्त्रीला मातेसमान मानणार आहे. तो सोमरस प्राशन करतानाचं वर्णन म्हणजे दारू पिण्याचं वर्णन नाही आहे, तर ती एक वेगळी सोमवल्ली नावाची वनस्पती आहे, तिचं औषधी रस तो प्राशन करते, काही रसायन म्हणून. आणि ह्या अप्सरा ज्या आहेत ह्या अप्सरा कोणी नुसत्या नाचगाणं करणाऱ्या स्त्रिया नाही आहेत, तर ह्यासुद्धा प्रत्येक अप्सरा ही अनेकविध कलांमध्ये एक्सपर्ट आहे, निष्णात आहे. आणि त्या अनेकविध कला तिला येत असल्या त्यातील एक कला तिची अशी असते की जी उत्कर्षाला पोचलेली असते, अत्यंत उत्कर्षाला पोचलेली असते की ती तिच्या पलीकडे देर इज नो फर्दर एक्सपर्ट. ज्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती त्या त्या क्षेत्रामध्ये कोणी नसते. आणि अशामुळे मेन, मूळ, मुख्य 8 अप्सरा आहेत. 8 अप्सरा. अष्टसिद्धी 9 निधी के दाता. ह्या 8 अप्सरा म्हणजे 8 सिद्धी. आणि जेव्हा आम्ही ज्ञानमार्गाने, कर्ममार्गाने, योगमार्गाने, तपश्चर्या मार्गाने, भक्तिमार्गाने पुढे जायला लागतो तेव्हा आमच्या ह्या प्रत्येक ठिकाणी तपश्चर्याच आहे. ह्या तपश्चर्येमध्ये ह्या सिद्धींची प्राप्ती होणं हे मोठं संकट असतं. आम्ही विश्वामित्राची गोष्ट वाचतो. विश्वामित्र तपश्चर्याला बसला, मग इंद्राने एक अप्सरा पाठवली. तिने येऊन ते आम्ही पिक्चरने बघतो, ती अप्सरा येते, चांगलं नाचबीज करते. विश्वामित्राची तपश्चर्या भंग, 10,000 तपश्चर्या गेली पाण्यामध्ये.
भौतिक पातळी ही घटना सत्य आहेच, पण त्याच्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ही अप्सरामध्ये एक त्याच्या तपश्चर्येनुसार त्या स्टेजला त्याला प्राप्त होणारी सिद्धी आहे. आणि त्या सिद्धींचा जेव्हा स्वीकार तो भक्त करतो, ऋषी करतो आणि तिचा वापर करतो, तेव्हा त्याची तपश्चर्या जी आहे ती खंडित होते. आता पुढच्या मार्गाशी त्याला परत पहिल्यापासून तपश्चर्या सुरू करायला पाहिजे, कारण त्या गोष्टीचं त्याला फळ मिळालं. साधं उदाहरण लक्षात घ्या की समजा तुम्ही आंब्याचं झाड लावलं, पहिल्या वर्षी आंब्याच्या झाडाचा मोठा सगळा मोहर आला, भरपूर आंबे आले, ते तुम्ही आंबे विकलेत आणि मग आंब्याचं झाड पण कापलं आणि त्याची लाकडं विकलीत पैसावाही म्हणून. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला आंब्याची फळ कुठून मिळणार? दुसरं आंब्याचं झाड लावलंच पाहिजे. शहाणा मनुष्य काय करतो, आंब्याची फळं तेवढी खातो आणि झाडाची निगराणी करतो, त्याची लाकडं विकण्याचा धंदा भर करत नाही, म्हणून त्याला पुढच्या वर्षी पण फळं मिळतात, ते झाड चालू राहतं. तसंच ह्या तपश्चर्येच्या मार्गामध्ये, म्हणजे या भक्तीच्या मार्गामध्ये किंवा ज्ञानमार्गाचा जो काही कुठला मार्ग मी स्वीकारला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा, त्या मार्गामध्ये त्या ताकदीमुळे, स्पिरिच्युअल लेवलमुळे, आध्यात्मिक ताकदीमुळे एक एक सिद्धी, एक एक ताकद मानवाला प्राप्त होत जाते. परंतु जो कोणी त्याचा वापर करायला बघतो, जो कोणी त्याचा वापर करायला बघतो त्याला ती सिद्धी आहे, राहते सगळे, परंतु पुढचा प्रवास मध्ये त्याचा थांबतो, तो परत सामान्य मनुष्य झालेला असतो, फक्त सामान्य मनुष्य प्लस एक सिद्धी. म्हणून जेव्हा हा मनुष्य ती सिद्धी स्वीकारत नाही, परमेश्वर चरणी अर्पण करतो, त्याचा प्रवास पुढे सुरू होतो. मग दुसरी सिद्धी येते, तिसऱ्या सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात, तो सगळ्या परमेश्वर चरणी अर्पण करतो. त्यामुळे उलट त्याच्याकडे सगळ्या सिद्धी राहतात पण, आणि त्याचा वापर परमेश्वर त्याला पाहिजे तसा करून घेतो. हे आम्हाला कळत नाही. मग ह्या तपस्व्यांचा, मुनींचा, ऋषींचा तपोभंग करणाऱ्या अप्सरा म्हणजे सिद्धी आहेत. आम्ही बरीच अशी मंडळी पसरलेली असतात की आम्हाला कोणती गोष्ट नाही, तुला माहिती आहे त्या माणसाला सिद्धी प्राप्त झाली, आम्ही त्याच्या मागे धावत सुटतो. 99% वेळा ही गोष्ट शेंडीच असते. आम्हाला या चमत्कारांचं खूप मोठं वेड असतं, या सिद्धींचं म्हणजे चमत्कारांचं आम्हाला खूप मोठं वेड असतं. तुम्ही सर्वांना फसवू शकता, पण तो जो आहे ना त्याला कोणीच फसवू शकत नाही, कोणीच कधीही फसवू शकत नाही. आणि एवढं मानवाने सुद्धा लक्षात ठेवा, ही गरीबली म्हणून मला खूप आवडते की तुम्ही सर्वांना काही काळ फसवू शकता, काहींना सर्व काळ फसवू शकता, पण तुम्ही सर्वांना सर्व काळ कधीच फसवू शकत नाही. त्यामुळे त्या भगवंताला फसवणं ते इज इम्पॉसिबल आहे, आम्हाला समजलं पाहिजे. पण आम्हाला चमत्कार हवा असतो. चमत्कार म्हणजे नक्की काय, तर मला 100 ग्रॅम कष्ट करून जी गोष्ट मिळू शकते ती गोष्ट मला अवघ्या 2 ग्रॅम कष्टामध्ये किंवा 0 ग्रॅम कष्टामध्ये हवी असते. तशी मिळाली की आम्ही तिला चमत्कार घडला म्हणतो. पण हे प्रकृतीच्या न्यायाच्या विरुद्ध आहे, निसर्गाच्या न्यायाच्या विरुद्ध आहे. म्हणजे एखादी बाई म्हणाली की ह्या महिन्यामध्ये माझी पाळी चुकली, दुसऱ्या महिन्यात मी बाळंत व्हायला पाहिजे आणि मला 9 महिन्याचा दुसरा मुलगा असतो तसा मुलगा व्हायला पाहिजे, तो होईल का राजानं? मला सांगा, ही गोष्ट ही मेडिकली चुकीचीच आहे. समजा दिवस गेल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये तिची डिलिव्हरी झाली, म्हणजे ज्याला लेबर पेन्स झाला, तर काय म्हणतो आपण त्याला ॲबॉर्शन, ते मूल जिवंत राहू शकत नाही. म्हणजेच ह्या सृष्टीच्या नियंत्याने ह्या सृष्टीसाठी काही नियमांचं एक चक्र बनवलेलं आहे, एक नियमांची नीट नियम प्रणाली बनवलेली आहे. ती नियम प्रणाली पाळण्यामध्येच आमचं हित असतं. तो जरूर जाणतो की हे नियम पाळून सुद्धा पार्शलिटी कशी करायची. आम्ही जादूगारांचा खेळ बघतो की नाही मला सांगा राजा? आम्ही किती जणी बघितले, मी सुद्धा खूप आवडीनं बघतो. तुमचं लक्ष येणं की त्याच्यामध्ये खरं आपल्याला शंका पडे, हे कसं काय झालं? एवढंसं खोकं असतं, त्या खोक्याच्या चारी बाजू आम्हाला तो जादूगार उडून दाखवतो. त्यावर एक बाई बसते आणि मग मोठी काय ते करवत घेऊन 2 बाजूने कापतात आणि परत म्हणून ती बाई आतून बाहेर येते. आम्हाला आठवडी बाई गेली कुठे? नाही, जादू. ही जादू आहे का नाही? पण तो जादूगार प्रामाणिक असतो. तो काय म्हणतो, ही हातचलाखी आहे, ही नजरबंदी आहे, म्हणजे ह्याच्यात कौशल्य आहे, ह्याच्यात कला आहे, करमणुकीसाठी केली. अप्सरा शब्दाचा एक अर्थ आहे अपसरती, म्हणजे जी दूर नेते ती. कोणापासून? भगवंतापासून जी दूर नेते ती अप्सरा आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी ह्याच अप्सरा आहेत की भगवंताचा मार्ग सोडून आम्ही जे नानाविध चुकीच्या गोष्टी करत राहतो ना,
त्याच खऱ्या अप्सरा आहेत. कारण ते मोह आहेत ना आम्हाला पडलेले, आमचं काम लवकर व्हावं म्हणून. पण राजू लक्षात ठेवा, हे लवकर काम होण्यासाठी दैवी मार्गांचा अवलंब करा. परमेश्वराचं नामस्मरण करा, भजन करा, पाहिजे तर पूजा करा, घरापर्यंत चांगली देवळात जाऊन परमेश्वरी चांगली पूजा करा. परमेश्वरी मार्गाने सगळं मिळत असतं आम्हाला. साई चरित्रामध्ये साईबाबा आम्हाला समजावून सांगतात की भरजरी शेला मी तुम्हाला द्यायला बसलेलो आहे, माझा खजिना भरलेला आहे, पण तुम्ही लुटायलाच येत नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी का जाता, तुम्ही चिंधी चोर का बांधता. लक्षात घ्या, थोडी सबुरी ठेवावी लागते आणि श्रद्धा वाढवावी लागते. मग ह्या अप्सरा आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. आपोआप सगळ्या अप्सराच अपसरणार आहेत, त्याच लांब पडणार ते आम्हाला कळत आहे. पण आम्ही ह्या ज्या चुकीच्या गोष्टी करत राहतो आमच्या थोड्या थोड्या फायद्यांसाठी, त्याच अप्सरा आहेत. आणि अशा अप्सरांमधली जी सगळ्यात चीफ आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात अतिशय सुंदर आहे आणि भल्या भल्या ऋषीनं आपल्या मोहात पाडणारी आहे, ती उर्वशी. ती उरूपासूनच उत्पन्न झाली. त्या कथेमध्ये आज मला शिरायचं नाही. ती उर्वशी, उर्वशी पुररवा गोष्ट आम्ही वाचतो, तीच उर्वशी. आणि ही उर्वशी जी आहे, ही उर्वशी मात्र तिला नुसतं बाकीच्या अप्सरांना बघितल्यानंतर, त्यांनी नाचगाणं केल्यानंतर ऋषी पागल होतात. तर उर्वशी ही एकमेव अशी आहे की जेव्हा काही अनेक योजना अंतरावरून ती गेली ऋषींच्या बाजूने, तरी त्याचा सुगंध जरी त्या ऋषीच्या नाकात गेला तरी ऋषीच्या तपश्चर्याचा भंग होतो. अशी ही अप्सरा म्हणजे उर्वशी, की जिच्या अनेक, समजा ऋषी इथे तपश्चर्याला बसले आणि 10 किलोमीटरवरून ती गेली, तरी थोडासा सुगंध त्याच्या नाकात त्याने गेला आणि त्याने तो आत घेतला, स्वीकारला, तर त्याला छान वाटला की तपश्चर्याचा भंग झाला. ही उर्वशी आहे, उरूतून उत्पन्न झालेली ती उर्वशी आहे. आणि ही उर्वशी जी आहे ही आमच्या जीवनामध्ये सदैव नाचगाणं करत फिरत राहते. आणि आमच्या मनामध्ये जे ऋषी बसलेले आहेत, तुम्हाला बापू आमच्या मनात कुठे ऋषी बसले? येस, एक मोठं रहस्य लक्षात घ्या राजानो, ह्या सगळ्या विश्वाचं संचालन करणारा एक ऋषी संघ आहे. तो संघ त्या परमात्म्याच्या आज्ञेनुसार अव्यक्त स्वरूपामध्ये कार्य करत असतो. वैशाख पौर्णिमेला ह्या सर्व ऋषींचा संघ हिमालयामध्ये एकत्र येतो. हे जे सगळे खरे ऋषी आहेत, त्या प्रत्येक ऋषीचं एक एक बीज बुद्धीमध्ये प्रत्येक मानवाच्या बसवलेलंच असतं. हे आम्हाला माहीत पाहिजे. हे त्या भगवंताचं, परमात्म्याचं, परमेश्वराचं कारण कारुण्य. अगदी अनपडमधला अनपड मनुष्य असू दे, पाप्यामधला पापी असू दे, त्याच्याही बुद्धीमध्ये हा जो ऋषी संघ आहे, त्या ऋषी संघातल्या प्रत्येक ऋषीचं बीज बसवलेलंच असतं. आणि ते कशाने बसवलेलं असतं? तर म्हणूनच त्या बुद्धीद्वारे आम्हाला सारासार विवेक बुद्धी, ही विवेक प्राप्त होतो. चांगलं काय आणि वाईट काय, मी आज ही गोष्ट करतो, त्याचे परिणाम काय होतील हे करण्याची ताकद प्रत्येकामध्ये काही प्रमाणामध्ये असतेच. ज्या प्रमाणामध्ये मी पवित्र मार्गावरती, त्या प्रमाणामध्ये ही बीजं विकसित झालेली असतात. म्हणजे ऋषींची पॉवर माझ्याकडे जास्त ॲक्टिव्ह असते. आणि ह्या माझ्या बुद्धीमध्ये असणाऱ्या ऋषींची जी बीजं आहेत, ह्या बीजांचं सत्व हरण करणारी ही उर्वशी आहे. लक्षात ठेवा, ही कुठल्या ऋषींची तपश्चर्या, म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये जी चांगली बीजं दिलेली आहेत भगवंताने, त्यांची तपश्चर्या हरण करणं. म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंत बुद्धी वापरून जे काही चांगलं केलं ते सगळं हरण करण्याची ताकद ह्या उर्वशीमध्ये आहे. आणि ही उर्वशी म्हटलं की आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव कार्यरत असते. तर ही उर्वशी म्हणजे काय? तर मगाशी मी सांगितली ती गोष्ट की जेवढे श्रम नैसर्गिक नियमानुसार आवश्यक आहेत, त्याच्यापेक्षा अत्यल्प श्रमामध्ये काही मिळवण्याची माझी इच्छा, फुकट्यात मिळवण्याची इच्छा म्हणजे उर्वशी. आणि हिचा मोह आम्हाला प्रत्येकाला पडतोच. आम्हाला भगवंत पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे, तीच कुठल्या सायासाविना. नुसतं गेलो, दर्शन घेतलं आणि हा झाला माझा फायदा, की मगच मला तो देव म्हणून पटतो. पण ही देवाची व्याख्या नाही. आम्ही राम आणि कृष्णसुद्धा तपश्चर्या करताना बघतो. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करताना सुद्धा तपश्चर्या केलेली आहे, हेच आम्हाला कळतं. मग आम्ही मानव, मग आम्हाला आमच्या साध्या कामासाठी
तपश्चर्या त्यानं श्रम तरी करायला पाहिजे, परिश्रम तरी करायला पाहिजेत, हे आम्ही कसे विसरतो. म्हणून आम्हाला प्रत्येकाला जो वारंवार मोह पडतो ना फुकट्याच गोष्टी मिळवण्याचा, आणि याच्याबरोबर कमी श्रमांमध्ये, फुकटमध्ये दोन्ही अर्थाने पैसा आणि श्रम दोन्ही न करता आम्हाला गोष्टी मिळवायची असते. तिकडे समजायचं की उर्वशी कामाला लागली, आणि उर्वशी कामाला लागली, उर्वशीचा काम मला प्राप्त झाला म्हणजे काय होतं, तो तपस्वी भिकारी होतो. भिकारी म्हणजे काय, सगळी गोष्ट फुकट्यात मिळवणारा, त्याला दुसरं काहीच नसतं, त्याला मान नाही, सन्मान नाही, काही नाही, तो प्रत्येक गोष्ट फुकट्यात मिळवत असतो. म्हणजे तो उर्वशीच्या मोहात पडल्यामुळे भिकारी होतो, भिकारी झाल्यामुळे मग भीकच मागत राहतो, आणि परत तो अधिकाधिक खोलत जातो. म्हणून लक्षात ठेवा राजानं, आमच्या मनामध्ये जेव्हा ही जी अपेक्षा असते ना की विनासायास आम्ही म्हणतो ज्याला, कुठलेही श्रम केल्याशिवाय, कुठलीही दिडकी खर्च केल्याशिवाय फुकट काही मिळावं, ही जी आमची अपेक्षा आहे, ती अपेक्षा म्हणजेच उर्वशी. जेव्हा मला भगवंताच्या केवळ एका दर्शनाने सुद्धा एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली तर मला समजलं पाहिजे की भगवंताने हे जे मला दिलं आहे, भगवंताचं ऋण तर मी कधीच चुकू शकत नाही, पण त्याचे श्रम, त्यासाठी श्रम मला कुठल्यातरी दुसऱ्या चांगल्या कामासाठी खर्च केलेच पाहिजेत, खर्च केलेच पाहिजेत. श्रम किंवा वित्त, एकाकडून मला एखादी गोष्ट फुकट मिळाली काही कारणास्तव, मी नाकारू शकत नाही आहे, तर त्याच्या मूल्य एवढे श्रम किंवा ते मूल्य मला परमेश्वराच्या चरणी ते अर्पण करता आलं पाहिजे, किंवा कोणा गरजूसाठी तरी खर्च करता आला पाहिजे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर ती उर्वशी माथ्यावर येऊन आदळलीच, आणि उर्वशी आली की ती काय करते की माझ्या बुद्धीमध्ये बसलेले सगळी जी ऋषी आहेत, जे सगळे ऋषी आहेत माझ्या बुद्धीमध्ये बसलेले, त्यांनाच ती तपोहीन करून टाकते, बलहीन करून टाकते. म्हणजे आता माझी बुद्धी कशी झाली, एका सामान्य माणसाची झाली. भगवंताने मला जन्माला घातलं होतं, हे 108 ऋषी आहेत, त्यांच्यात आता वाढ होणं शक्य नाही, कारण कलियुगापर्यंतच त्यांची संख्या निर्भर झालेली असते, आणि नेहमी 108च असते प्रत्येक कल्पामध्ये. ही 108 ऋषींची 108 बीजं माझ्या बुद्धीमध्ये असतात. या सगळ्याच ऋषींचं सत्व एका क्षण हरण करण्याची ताकद ह्या उर्वशीमध्ये असते. आम्ही असा एकदा एक मार्ग स्वीकारला की एका ऋषीचं बीज जळून खाक झालं, दुसऱ्या वेळी दुसऱ्या ऋषीचं बीज जळून खाक झालं. ह्या ज्ञानेश्वरी आमच्या आयुष्यामध्ये सगळे ऋषी आम्ही घालून बसतो, आणि म्हणून आम्ही म्हणतो की मला भगवंताकडून प्रेरणा मिळू शकत नाही, भगवंत मला मार्ग दाखव. अरे भगवंत मार्ग दाखवतो कुठल्या मार्गाने, ह्या ऋषींच्या बीजांच्या मार्गाने. पण आम्ही अशा फुकटात सगळं मिळवण्याच्या सोसापोई पायी या ऋषींना जाळून टाकलेलं असतं, आणि मग भगवंत आम्हाला मार्ग दाखवणार कसा. म्हणजे वारंवार म्हणतो फुकटात कुठलीही गोष्ट मिळवण्याच्या मागे लागू नका. फुकटात म्हणजे द्रव्यानेही फुकटात आणि श्रमानेही फुकटात नाही. अशी गोष्ट म्हणजे माझे हानी करणारी गोष्ट, अशी मिळवण्याची गोष्ट मिळण्याची माझी इच्छा म्हणजेच उर्वशी. आणि त्या उर्वशीला मी धारण केलं की समजायचं माझ्यात एक एक ऋषी जळत राहिला, आणि जळता जळता 108चे 108 ऋषी जळले किंवा भगवंताचा मला मार्गदर्शन करण्याचा मार्ग मी सगळे मार्ग कापून काढले. आणि मग मात्र मी दोष भगवंताला देतो, भगवंता मी एवढी तुझ्या पाया पडतोय, पण तू माझ्यासाठी काही करायला तयार नाहीस. आम्ही बघतो काही विशिष्ट जमाती, काही विशिष्ट प्रदेशातले लोक कायम धनवान नसतात. आम्हाला त्यांचा मोठा मत्सर पण वाटतो की हा हे लोक सगळे धंद्यामध्ये एक्सपर्टच आहेत, जन्मल्यातच त्याला बाळकडे मिळालं असं नाही. राजा, त्यांची देण्याची वृत्ती असते. ज्याची देण्याची वृत्ती आहे त्यालाच भगवंत देत राहतो, हे आम्हाला कळलं. ज्याची लोकांना लुबाडण्याची वृत्ती आहे, घेण्याची वृत्ती आहे आणि न देण्याची वृत्ती आहे, त्याला भगवंत पण काही देत नाही, हे आम्हाला नीट कळलं आहे. परंतु आम्ही हे कधीच शिकत नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आम्ही काय करू, त्याचे हातच तोडून घेतो. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे आम्ही द्यायला सुरुवात करावी, पण ती बुद्धीच आम्हाला कधी होत नाही. वारंवार अनेक संतांनी, ज्ञानेश्वरांपासून प्रत्येक संतांनी, ऋग्वेद काळापासूनच्या प्रत्येक ऋषीने आम्हाला सांगितलं की दानाचं महत्त्व काय. पण आम्ही भिकाऱ्याला एक पैसा घातला की छाती फुगून बघतो, वा वा काय दान केलं, कोणी बघितलं का मला. कोणाला काय मदत केली असेल तर ती आम्ही 40 लोकांना सांगतो, गेलं फुकट. कारण काय, त्या दानामधून तुम्हाला कीर्ती मिळाली ना. म्हणून दानाचे 2 प्रकार आम्ही नेहमी मांडतो की एक कीर्तिदान आणि एक
श्रेयसदान. श्रेयसदान म्हणजे कीर्ती मिळवण्यासाठी केलेलं दान नसतं. मी कोणाला सांगत नाही की मी हे दान केलं म्हणून, मी कीर्तीची अपेक्षा ठेवत नाही. मग मला त्याचं पुण्य प्राप्त होतं. मी जे पुण्य माझ्या वैभवामध्ये, माझ्या ताकदीमध्ये, माझ्या बलामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये भर टाकणार असतं. पण आम्ही काय उर्वशीच्या मागे लागलो. पण आम्हाला स्वतःच फुकट हवं असतं तर लोकांना आम्ही काय देणार, इतरांना आम्ही काय देणार, भगवंताच्या चरणी आम्ही काय अर्पण करणार, हे आम्हाला कधीच कळलं नाही. भगवंत काय मागतो, शबरीची उष्टीबोर खाल्ली, जेवढी ज्याची ताकद आहे त्यानुसार तो मागतो. ती शबरी रानावनात होती, जंगलात होती, 126 वर्षाची ती कमीत कमी असणार असा अंदाज लावतात. एवढी म्हातारी बाई होती मला सांगा, जंगलात राहणारी. तिने बोरं शोधणं आणि उष्टी बोरं देणं, आणि राजमहालात त्या राणीने तिची कॉपी मारून स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी उष्टी बोरं देणं, 4 आण्याची आणून. ह्याच्यामध्ये फरक आहे आम्हाला कळलं. पण आम्ही जेव्हा द्यायचं असतं ना लोकांना, तेव्हा शबरीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं. आणि जेव्हा घ्यायचं असतं, भगवंताशी होतोच व्यवहार. भगवंतालाही देताना आम्ही शबरीचा मार्ग, शबरी आमची मग ध्येय, आमचं मोठी 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 बुद्धिवादी विचाराने बाहेर येणार की शबरीने काय केलं तसं आम्ही वागलं पाहिजे. पण भगवंताकडून घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र शबरीने काय मागितलं, मला काही नको, मला परमेश्वरा फक्त तुझ्या पायाचा धुळीकण बनव. ते मागायला आम्ही तयार नसतो. बापरे ते नको, त्याच्या जे ऐश्वर्य दे, अमुक दे, तमुक दे, ते सगळं मागायला आम्ही तयार असतो. तिकडे आम्ही द्रौपदीसारखे असतो की द्रौपदी राज्य मागून घेतलं त्याच्याकडून, तिने नातू मागून घेतला. म्हणजे परमेश्वराकडून घेताना आम्ही द्रौपदी आणि परमेश्वराला देताना मात्र आम्ही शबरी. असं चालेल का? नाही. हे आम्हाला नीटपणे कळलं आहे. पण हेच आम्हाला कधीही कळत नाही. तीच उर्वशी. आणि ही जी उर्वशी आहे, रक्ष कुलविनाशक कृत. रक्ष शब्दाचा एक अर्थ आम्ही काय बघतो, रक्ष धातू म्हणून जेव्हा येतो संस्कृतमध्ये की रक्षण करणे, तर रक्ष नाम म्हणून अर्थ आहे राक्षस कुळ. आणि राक्षस कुळ जे आहे, दैत्य वेगळे, दानव वेगळे आणि राक्षस वेगळे. धनुपासून झाले ते दानव, दितीपासून झाले ते दैत्य. हे राक्षस जे आहेत ना, हे उर्वशीच्या आशीर्वादाने जन्माला आलेले आहेत. सगळं रावण हा राक्षस राजा. आणि म्हणून आमच्या लक्षात की इकडे बुधकोशी ऋषीचे नाव तोंडातून आपोआप उरु रघुत्तमा पातू रक्ष हा कुल विनाशकृत या अशा 2 ओळी येतात. एरवी प्रत्येक वेळासाठी फक्त एक ओळ आहे. ते रघुत्तम म्हणतो आणि वरती म्हणतो की रक्ष हा कुल विनाशकृत, की राक्षसांचा कुळाचाच विनाश करणारा हा रघुत्तम आहे. म्हणजे राक्षसांच्या कुळाला जन्मच कोणी दिला आहे? कोणाच्या कृपेने जन्माला आले तर उर्वशीच्या कृपेने जन्माला आले. राक्षस सगळे राक्षस वाढतात कोणाच्या कृपेने? तर उर्वशीच्याच. कारण जो तिच्या अंगाला असणारा सुगंध जन्मजात सुगंध आहे, तिने अत्तनस्थ मारलेला कुठे त्या जन्मजात सुगंध आहे, तो सुगंध ऋषींच्या नाकात गेला की ऋषी जळतात. तर त्याच गंधाने राक्षस वाढतात. राक्षसांची गोष्ट आम्ही वाचतो, घटोत्कचाची गोष्ट आम्ही वाचतो की हिडिंबेने जन्म दिला घटोत्कचाला, आणि जन्म दिल्या क्षणीच तो प्रत्येक श्वासासाठी त्याचं शरीर वाढत जातं. प्रत्येक श्वास आत घेतला की शरीर वाढलं. असं करता करता प्रत्येक श्वासाला 1 वर्ष, ह्या प्रमाणामध्ये तो 18व्या श्वासाला 18 वर्षाच्या आकाराचा झालेला असतो. कारण का? कारण प्रत्येक राक्षस आपल्या श्वासाने उर्वशीच्या अंगाचा गंध आत खेचून घेत असतो. म्हणून म्हणजे आम्हाला कळेल की राक्षसांना उत्पन्न कोण करतं आमच्या जीवनामध्ये, तर आमची ही उर्वशी वृत्ती. ही उर्वशी वृत्ती कमीत कमी परमेश्वराच्या दरबारात तरी आमची थांबली पाहिजे पहिल्यांदा. मग बाहेरच्या व्यवहारात आपोआप हळू थांबायला लागेल. पण आम्ही परमात्म्याशी वागताना पण ह्या उर्वशीच्याच नृत्य बनण्याची अपेक्षा करतो, आणि ते कधी होणं शक्य नाही. कधीच होणं शक्य नाही. आम्हाला कळवा, ह्या उर्वशीच्या कृपेनेच सगळ्या राक्षसांची उत्पत्ती झालेली आहे. आणि ह्या राक्षसांची वृद्धी, वाढ, जन्म, विकास सगळं मी उर्वशीच्या अंगाच्या गंधावरूनच आहे. म्हणून असा हा उरुगंध, ह्या उर्वशीचा गंध जर आम्ही धारण केला तर आमच्या जीवनामध्ये कोण वाढणार आहे? ऋषी मरणार आहेत आणि राक्षस वाढणार आहेत. म्हणजे संकट वाढणार आहेत आणि त्या संकटावर उपाय शोधणारे ऋषी नसणार आहेत. प्रत्येक वेळी अवतार करी जन्माला येतो. लक्षात पुराण कथा सुद्धा वाचतो आम्हाला लक्षात काय की ऋषींना जेव्हा त्रास होऊ लागतो राक्षसांचा, ऋषी त्या भगवंताची प्रार्थना करतात, त्याची स्तोत्र गातात. मग त्या ऋषींच्यासाठी
तो भगवंत अवतार घेतो. सुंदरकांडामध्ये पण राम स्पष्टपणे सांगतो की हे बिभीषणा तुझ्यासारख्या संतांसाठीच, जे सगुण उपासक परहित नेत नीती दृढ नेम असे संत आहेत, तसे ऋषी आहेत, त्यांच्या प्रार्थनेसाठीच मी जन्म घेतो. त्याने जन्म घेतला, पण माझ्या बुद्धीमध्ये जर ऋषीच नसेल प्रार्थना करायला तर तो अवतार माझ्या जीवनात होऊ शकत नाही, हे मला कळलं पाहिजे. पण अवतार झालाय कबूल, पण माझ्या जीवनात यावं असं मला वाटत असेल तर मला या उर्वशीला नाकारायला हवे. बापू, समजा आमच्या 108 ऋषी जळून गेल्या तर मग काय करायचं? आता आले का प्रॉब्लेम आम्हाला. समजा एखादा माणूस प्रामाणिक आहे, त्याला म्हणतो बाबा मला ही इच्छा होती, अनेक वर्ष मी फुकटेपणा केलेला आहे, सगळ्या बाजूने परमेश्वरी असाच वागलो आहे, हे माझे सगळे ऋषी जळून गेले, मी काय करायचं आता? हे आयुष्य फुकट गेलं का? मुळीच नाही. ह्या सगळ्या ज्या प्रमाणामध्ये राक्षसांचा नाश होतो, ज्या कारणाने राक्षसांचा नाश होतो, त्याच कारणामुळे एक एक ऋषी परत प्रगट होत जातो. अहिल्याची कथा आम्हाला तेच सांगते. अप्सरा आणि अहिल्या हे दोन बरोबर विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. जी पाषाणवत झालेली आहे, दगड झालेली जी अहिल्या आहे, तिला रामाच्या पायाचा स्पर्श होताच ती परत जिवंत होते. अहिल्या ही ऋषीपत्नी आहे. कुठल्या ऋषीची? गौतमाची, जो सूर्यवत आहे अशा त्या गौतमाची, प्रखर सूर्याची पत्नी होती. बुद्धी आणि सूर्याचं नातं आम्हाला स्पष्टपणे माहिती आहे. अप्सरा आणि अहिल्या शब्दांचे अर्थ पण संस्कृतमध्ये बरोबर विरोधी आहे. एक दूर करणारी तर एक खोलवर घेऊन जाणारी, त्याच्यापर्यंत गर्भाच्या मुळापर्यंत घेऊन जाणारी ती अहिल्या, जिला एकही चर पडलेली नाही, तिच्यावर एकही जखम झालेली नाही, जिला कोणी छेदू शकत नाही, ती अहिल्या. जी सकल आहे, जी अविभक्त आहे, जी खंडित नाही म्हणजे जी अखंडित आहे, ती अहिल्या. अहिल्या म्हणजे अखंडितता. म्हणजे रामाच्या मुळेच आम्ही बघितलं की रक्षा हा कुल विनाशक होतं. राक्षसाच्या कुळाचाच नाश होतो, म्हणजे ऋषीचा नाश होतो. आणि त्याच रामाच्या पदस्पर्शाने, त्याच रामाचं नाम उच्चारत राहण्यामुळेच ही अहिल्या परत जिवंत होते. म्हणजे जर आम्हाला आमच्या ऋषींना परत जिवंत करायचं असेल तर तेही शक्य आहे. तर काय करायला हवं आम्हाला? तर त्या रामाचं, त्या कृष्णाचं, त्या भगवंताचं, त्या साईचं नामस्मरण सतत करत राहायला हवं. आणि मग त्याचा पदस्पर्श जेव्हा होईल तेव्हा ती अहिल्या परत जिवंत होईल. माझ्या बुद्धीमधले ते ऋषी एक एक जिवंत व्हायला लागतील. मग ते ऋषी प्रार्थना करतील. पण ऋषीने प्रार्थना करण्याच्या आधीच राम आलेला आहे, लक्षात ठेवा. बरोबर? अशी परिस्थिती पण आमच्या आयुष्यामध्ये येईल जर आम्ही नाम घेत राहिलो तर. शापाने दग्ध झालेली ती ऋषीपत्नी, दुसऱ्या बाजूला राक्षसांना जन्म देणारी, जिवंत करणारी, जिवंत ठेवणारी ती स्वतःच्या गंधाने केवळ ती उर्वशी. आम्हाला आयुष्यामध्ये कोण हवी आहे? अहिल्या हवी आहे की उर्वशी हवी आहे? प्रश्न तुमचा आहे. अहिल्या हवी की उर्वशी? आम्ही एक श्लोक नेहमी म्हणतो, हल्ली तुम्ही लोक म्हणता आणि तुम्हाला माहिती नाही, मला माहीत नाही. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरे नित्यम महापातकनाशना. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरे नित्यम महापातकनाशना. स्मरेमध्ये त्याचं स्मरण केल्याने पण पुण्य लागतं, पाप नाहीच होतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामागचा अर्थ मी समजून घेतला तर माझं डेफिनेटली घोरात घोर पातक नाहीच होतं. म्हणजे माझ्या ऋषी परत पटापट जिवंत व्हायला लागतात. आणि त्यातलं पहिलं नाव कोणाचं आहे? तर अहिल्या. मला जर माझ्या घोर पातकांचा नाश करायचा असेल तर मला पहिल्यांदा अहिल्याला जवळ करायला हवी आणि या अप्सरेला दूर ठेवायला. आणि त्यामध्ये तर सगळ्यात घातकी जी आहे उर्वशी, तिचा मोह मला कधी ठेवून चालणार नाही. आणि त्या उर्वशीचा घात, त्या राक्षस कुळाचा घात आणि अहिल्याचा उद्धार करणारा एकच आहे. कोण? राम आहे. तो राम. रामाने अहिल्याचा उद्धार केला ही कथा सगळीकडे पसरते. सगळ्या लोकांना कळतं की राम हा साक्षात परमात्मा असला पाहिजे. त्याने एका शिळेला स्पर्श काय केला, दगडाला स्पर्श काय केला आणि त्याची बाई झाली. मग पुढे राम पुढे चाललेला असतो प्रवासामध्ये आणि त्याला गंगा पार करायची असते. तर तिकडे जो नावाडी असतो, एकच नावाडी उभा असतो नाव घेऊन, तो ओळखतो हा तर रामचंद्र. राम त्याच्या होडीमध्ये बसायला जाणार, तेवढं थांब 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 रामा, बसू नकोस माझ्या होडीमध्ये.
लक्ष्मण म्हणतो, का रे बाबा, बरोबर ऋषी असतात बाकीचे. ते म्हणतात, का रे बाबा, नाही नाही, मी ऐकलंय, मला माहिती आहे की ह्या रामाने म्हणे स्पर्श केला पायाचा, ह्याचा पाय लागताच दगडाची बाई होते म्हणे. तर मग लाकडाची काय कथा, माझ्या होडीची बाई झाली तर मी काय करू? आधीच घरात 3 बायका आहेत, ही होडीची 4थी बायका घरी येऊन मी करू काय? परत पोटापाण्याचा धंदा पण संपला ना. मग रामा, तू काय माझ्या होडीत बसू नकोस, साक्षात परमात्मा आलाय, घेऊन जा मला परतीरा. जोच तुम्हाला पैलतीराला घेऊन जाणार, पैलतीरावर जोच उभा आहे त्याला आम्ही पैलतीर काय घेऊन जाणार? पण केवळ त्याच्या कृपेने त्याने आम्हाला संधी दिली पैलतीराला घेऊन जाण्याची, ती आम्ही नाकारली. एवढ्यात मग ऋषी जाऊन दुसऱ्या नाविकाला घेऊन येतात. राम त्यांना सांगतो, थांबा, त्याला सांगा सगळी गोष्ट. रामाकडे आत बाहेर काही नाही, तो स्पष्ट सांगतो. लक्ष्मण ते ऋषी सगळी गोष्ट सांगतात. बाबा तुला माहिती आहे का, हाच तो राम राजाराम, याच्या पाय लागल्यामुळे. हो, मला गोष्ट ऐकून माहिती आहे. काय म्हणता काय? प्रभू रामचंद्र साक्षात, मी बघितलं नव्हतं घरी, त्यामुळे मी ओळखलं नाही, मला क्षमा करा. पण म्हटलं, मग तुझ्या होडीची बाई झाली तर? होडीची बाई झाली तर होऊ देच, पण त्याचा पाय लागल्यामुळे माझा दगड झाला परत तरी चालेल, पण त्याच्या पायाचा स्पर्श मला हवा. त्या नाविकाच्या, त्या होडीवाल्याची होडीमध्ये राम बसला. पहिला नाविक बघा आणि दुसरा नाविक बघा. पहिला रामाला ओळखतो पण तरी 4 आण्याचं पोट भरण्यासाठी रामाला स्वतःच्या होडीमध्ये बसू नकोस म्हणून सांगतो, परमात्म्याला माघारी फिर म्हणून सांगतो. दुसरा रामाला ओळखत पण नाही, केवळ कोणते आप्तमित्र सांगतो म्हणून विश्वास ठेवतो, आणि एवढा विश्वास धारण करतो की होडीची बाई झाली, माझी आमदनी बुडली ती हरकत नाही, माझा स्वतःचा दगड परत झाला, म्हणजे उलटी क्रिया झाली ती चालेल, इकडे दगडाची बाई झाली. मग कशाने बाबा जिवंत माणसं दगड होणार नाही? दोन्ही क्रिया होऊ शकत असतील. तर माझा दगड झाला ती चालेल, पण मला त्याचा स्पर्श हवा. पहिल्या नाविकाने उर्वशीला जवळ केलं, दुसऱ्या नाविकाने रामाला जवळ केलं. हे आम्हाला कळलं पाहिजे. हा राम जो आहे, हा एकच संपूर्ण राक्षस कुळाचा नाश करू शकतो. परंतु आम्ही कसं वागलं पाहिजे, तर आम्ही अहिलेच्या मार्गाने गेलं पाहिजे, उर्वशीच्या मार्गाने. आम्ही या दुसऱ्या नाविकाच्या मार्गाने गेलं पाहिजे, पहिल्या नाविकाच्या मार्गाने नाही. आम्ही जात राहतो सदैव उर्वशीच्या मागे मागे, आणि आमची अपेक्षा काय असते, आमच्या जीवनामध्ये दगडांच्या अहिल्या व्हाव्यात. कशा होणार? आमचं जीवन शेवटी दगडासारखं होऊन जातं. जसे जन्माला आलो तसेच म्हातारपणे निघून जातो, काही बदल झालेला नसतो, काही हातामध्ये लावलेलं नसतं. जीवन पत्थरासारखं झालं, शिलवत झालं, असं शिळेसारखं झालेलं असतं. पण आम्हाला त्याचं दुःख वाटत असून सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. आम्ही जीवनभर त्या उर्वशीची उपासना करत राहतो. ह्याच्यानं उर्वशीची उपासना थांबवा. ह्या अप्सरांच्या कथा पाणवण्याच्या जागेवर काय येतात? कारण ह्या अप्सरा, ह्या वृत्ती, ह्या सिद्धिप्रत देणाऱ्या वृत्ती, सिद्धींचा मोह पाडणाऱ्या वृत्ती, ह्या आम्ही पाण्यासारख्याच आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलेला असतात. जसं आम्ही पाणी पितो ना, पाणी प्यायला की आमच्या घशाला कोरड पडते, शोष पडतो, आम्हाला तहान लागते, तशीच आमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्तरावरती आम्हाला फुकटेपणाची तहान लागत असते. कमी श्रमांमध्ये, कमी मेहनतीमध्ये आम्हाला श्रीमंत व्हायचं असतं, कमी मेहनतीमध्ये आम्हाला कुठलंही फळ प्राप्त करून घ्यायचं असतं, कमी अध्यात्मामध्ये आम्हाला देव हवा असतो. देवाची कृपा पण आम्हाला कमीत कमी जप, कमीत कमी हे 108 वेळा रामरक्षा म्हणायचं की म्हणजे बापरे संपलंच. मग 108 वेळा पण आम्ही म्हणतो 54 वेळा नाही का चालणार, 108 वेळा जमणं शक्य नाही हो, पण आमची तयारी नसते. 108 प्रदक्षिणा घालायला सांगितली, बापरे 108 प्रदक्षिणा घालायला पायाचे तुकडे पडणार, 24 घातल्या तर नाही चालणार. उद्या तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्ही दुसऱ्या माणसाला पगार दिला तरी सांगा की तू फेऱ्या मार शिवाजी पार्कला, मी बसून मोजतो, किंवा तू दोरीवरच्या उड्या मार, मी छडी घेऊन बसतो समोर आणि माझं वजन कमी होईल, तर ते होईल का? नाही होणार. पण ते नाही, आम्हाला हे इकडे हे चव असतं. पैसे फेकून काय मिळतंय, कमी श्रमामध्ये काय मिळते, पैसे न फेकता मिळालं अधिकच चांगलं. ही वृत्ती सोडा राजानं, मनापासून सांगतो. अहिल्याचा मार्ग स्वीकारा, उर्वशीचा मार्ग सोडा. श्रम
आणि धन ह्या दोन्हीचा उचित वापर करायला शिका. कोणाकडून श्रमाच्या बाबतीत किंवा धनाच्या बाबतीत कुठलीही फुकट गोष्ट कधीही घेऊ नका. ही गोष्ट सदैव आम्हाला घातकच ठरते, लक्षात ठेवा, घातकच ठरते आणि त्या माणसाला मात्र प्रचंड उपकारक ठरते. आम्ही ही वृत्ती आमची सदैव सोडली पाहिजे. आम्हाला असं वाटतं हे किती फायद्याचं झालं. हे फायद्याचं नसतं. त्या तात्पुरत्या फायद्यासाठी त्या नाविकाने जसं आयुष्याचं सगळं घात करून घेतला तसे आमचे घात करून घेतला. एक राम तो असा आहे, एक कृष्ण तो असा आहे की जो एका क्षणाला ह्या उर्वशीचा घात करतो आणि अहिल्याला मात्र जिवंत करतो. आणि ह्याच्या उलट करणारा कोण आहे तर शुक्राचार्य. त्या उर्वशीला कायम संजीवन कोण देतं तर शुक्राचार्यच देतात, कारण संजीवनी विद्या फक्त त्यांच्याकडे आहे. आणि ते राक्षसांचे गुरु आहेत. राक्षसांचं भलं हीच त्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनीच त्यांची शिष्य आहे उर्वशी. 11 वर्षे तिने सेवा केली शुक्राचार्यांची, त्यांना प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या आश्रयाने तिने हा गंध प्राप्त करून घेतलेला. म्हणजे आम्हाला कळेल आयुष्यामध्ये की हे शुक्राचार्य, ही उर्वशी, त्यांचं ते राक्षसकुळ, हेच आम्हाला आयुष्यामध्ये त्रास देणारी सगळ्या गोष्टी असतात. ह्यांचा घात आम्हाला करायचा असेल, आम्हाला आमचा घात होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला उर्वशीचा मार्ग सोडून द्यायला हवा, शुक्राचार्यांचा मार्ग सोडून द्यायला हवा. ह्या शुक्राचार्य जन्माला घातली उर्वशीला राक्षस कुळाच्या वर्धनासाठी, ऋषी कळाच्या हत्येसाठी आम्हाला या रामाचा आश्रय करायला हवा. त्याने राक्षस कुळाचा नाश केला. उर्वशीची शक्ती, जो कोणी माझं नाम घेईल, माझ्यावर भक्ती करेल, त्याच्यावर कार्य करणार नाही, हे वचन पण त्याने अहिल्याला दिलं आणि अहिल्याचा उद्धार पण केला. आमच्या जीवनामध्ये अहिल्याच यायला हवी, उर्वशी नको. बोधकौशिक ऋषींचा खडाडोप पण ह्याच गोष्टीसाठी आहे की उचित तुम्ही काय घ्यावं आणि अनुचित काय टाकावं. अहिल्याचा मार्ग स्वीकारावा आणि उर्वशीचा टाका. हरिओम.